इयत्ता 12वीचा निकाल लागला. याची प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता होती. तालुक्यातील पांढुर्णा येथील विद्यार्थिनीने बाहेरगावी गेलेल्या भावाला तिचा निकाल विचारला. भावाने निकाल काय लागला हे घरी येऊन सांगतो म्हटले. यावरून आपण नापास तर झालो नाही ना, अशी भीती मनात धरून घरी एकटी असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजता घडली. हिना ज्ञानेश्वर आडे 18 राहणार पांढुर्णा पिंपरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. हिना ही नेर येथील द इंग्लिश स्कूलमध्ये 12वीला होती. तिच्याकडे मोबाईल नसल्याने तिने भावाला निकाल काय लागला याची विचारणा केली. त्यावेळी तो बाहेरगावी होता. हिना घरी एकटीच होती. भावाने तिचा निकाल बघितला. तिला 47% गुण मिळाले होते. अतिशय कमी गुण मिळाले हे ऐकून बहीण नाराज होईल म्हणून त्याने हिनाला घरी आल्यावरच निकाल सांगतो असे उत्तर दिले. यावरून हिनाने आपण नापास झालो अशी समजूत करून घेत गळफास लावून आत्महत्या केली. भाऊ दुपारी घरी परत आल्यानंतर त्याला हे दृश्य दिसले. हिनाचा भाऊ जयकुमार ज्ञानेश्वर आडे याच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी दिली. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.